हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या गुरुवार 2 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आनंदीचं भारूड हे युगंधरला चांगलं झोंबलंय आणि युगंधरने चक्क भारूड झाल्यानंतर आनंदीला थांबून ठेवलं आणि आनंदीला जाब विचारला, तुला काय वाटलं तू भारूड गाऊन दाखवशील आणि जुना राजा कसा आजचा राजा कसा यावरून मला टोमणे मारशील आणि मी तुझ्या आबांची नोकरी तुला परत देईल का? तुझ्या आबांची नोकरी गेलीये आणि मी ती परत करणार नाहीये, कारण त्यांचा गुन्हा आहे आणि त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे. हे सगळं ऐकून आनंदीला जबर धक्काच बसला. म्हणजे आता आनंदी आणि युगंधर या दोघांमध्ये चांगलंच वैर झालंय, युद्ध सुरू झालंय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आनंदी, आरती, आर्ची सगळ्याजणी आबांची वाट पाहत असतात आणि आबा हे दुःखी होऊन घरी परत येतात. आनंदीला तर काही दिसत नाही की आबांच्या चेहऱ्यावर किती दुःख आहे. त्यामुळे सगळेजण हे आबांना विचारतात, आबा काय झालं, मालक साहेब काय बोलले? परंतु आबा एक शब्दही बोलत नाही. ते खूप दुःखी असतात. त्यांना काळजी वाटत असते की आता पुढे काय होणार. माझी आणि आरतीची नोकरी गेली, आता आपण जगायचं तरी कसं? आरची विचारते, आबा काय झालंय सांगा ना आम्हाला. आबा काहीच बोलत नाही. आनंदीला सुद्धा टेन्शन येतं की आबा एवढे शांत का आहेत. आणि आनंदी आबांना विचारते, आबा तुम्ही खरंच आले आहात का? मग तुम्ही एवढे शांत का आहात, गप्प गप्प का आहात? आबांना काय बोलावं ते कळतच नाही. आबांना आठवतं की मालक साहेबांनी मला आणि आरतीला नोकरीवरून काढून टाकलंय, पण हे या पोरींना कसं सांगावं, कसं त्यांना म्हणावं की आमची नोकरी गेली आहे, मालक साहेब तुमच्यावर खूप चिडले होते आणि त्याची शिक्षा आम्हाला मिळाली आहे. आनंदी विचारते, बोला ना आबा, मालक साहेब काय बोलले? आणि आबा हे आनंदीजवळ येतात. त्यांनी ठरवलेलं असतं मुलींच्या चेहऱ्यावरचं हसू जाऊ द्यायचं नाही, यांना काहीच सांगायचं नाही. आणि आबा हे आनंदीला खोटं सांगतात. तुझं खूप कौतुक करत होते, तू असे एकानंतर एक हिशेब केले ते सुद्धा तोंडी. ते म्हणत होते, आबा जाधव तुमची नात तर इचलकरंजीचा हिरा हिरा, किती हुशार आहे, किती तल्लक बुद्धीची आहे, असं तुझं कौतुक करत होते. आनंदीचा विश्वासच पटत नाही की मालक साहेब असं बोलले. पण आर्ची आणि आरतीला मात्र हे खरं वाटतं. आनंदी विचारते, आबा खरंच मालक साहेब असं बोलले का? कारण ते तर खूप चिडलेले होते. तर आबा सांगतात, चिडले? अगं कसले चिडले, उलट त्यांना तर खूप आनंद झाला. ते म्हणे, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला घरून काम करायचं असेल तर करा, काम होण्याशी मतलब आहे. आणि ते मला काहीच बोलले नाही. आनंदीला मात्र अजूनही विश्वास पटलेला नसतो. पण आबांनी ठरवलेलं असतं की कोणाला काहीच सांगायचं नाही. आरतीला संशय येतो की नक्कीच काहीतरी वेगळं घडलंय. आनंदी विचारते, खरंच आबांनी आमचं असं कौतुक केलं का? आबा म्हणतात, होय ग पोरी, तुझं खूप कौतुक केलं. त्याच वेळेस आनंदी आबांच्या जवळ येते, त्यांच्या छातीवर हात ठेवते. तर आबांचं काळीज खूप जोरात धडधड धडधड करत असतं. आनंदीला हे समजतं आणि ती विचारते, आबा काय झालंय, तुमचं काळीज एवढ्या जोरात का धडधडतंय? तर आबा सांगतात, आता मालक साहेबांसमोर जाणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? त्यांना पाहून सगळ्यांच्याच काळजात धडधड वाढते. माझं सुद्धा तसंच झालंय. चला सगळे आतमध्ये चला, जेवण करून घेऊया. असं म्हणून ते आनंदी, आरती आणि आर्चीला आतमध्ये पाठवून देतात. आणि आबा तेथेच बाहेर बसतात. बॅकग्राऊंडमध्ये कल्लोळ हे दुःखी गाणं सुरू असतं. आणि आता आपल्या आयुष्याचं पुढे काय होणार, भविष्याचं पुढे काय होणार, या मुलींचं कसं काय करायचं, हाच प्रश्न आबांना पडलेला असतो. आरतीचं लग्न बाकी आहे, आनंदीचं पुढचं शिक्षण बाकी आहे, आरतीचं शिक्षण बाकी आहे. काय करावं हाच प्रश्न आबांना पडलेला असतो. आणि आरची ही मात्र फुगलेली असते. ती रागारागाने घरामध्ये येते, स्टूल बाजूला ठेवून देते, सगळं अस्ताव्यस्त करून टाकते आणि तोंड फुगून बसते. आरतीमध्ये येते आणि विचारते, काय ग बुटूक वांग, का तू इतकी नाराज होऊन बसलीये? तर लगेचच आरची चिडून म्हणते, पाहिलं का, आबांनी आणि त्या मालक साहेबांनी सुद्धा फक्त दिदीचंच कौतुक केलं, पण मी दिदीला आतमध्ये घेऊन गेले होते, माझं कौतुक कोणीच नाही केलं. तेवढ्यात आनंदी तेथे येते आणि आर्चीने जो स्टूल बाजूला ठेवलेला असतो त्यामुळे तिला ठेच लागते, ती खाली पडणार. तर आरती तिला सावरते आणि आर्चीवर चिडून म्हणते, आर्चे तुला माहिती आहे ना, आनंदीला दिसत नाही, ती पावलं टाकत टाकत घरामध्ये येते, वस्तू इकडच्या तिकडे ठेवल्या तर तिला कळत नाही,
मग तू असं का केलं? आरची सॉरी म्हणते आणि रुसून बसते. तर आरती म्हणते, जे रुसून बसतं ना, फुगलेल्या नाकाला नकटा नवरा मिळतो. तेवढ्यात आबा दरवाजातून हे सगळं ऐकत असतात, पाहत असतात. तर आरची म्हणते, हे खूप जुनं झालंय की नाक फुगवल्यावर नकटा नवरा भेटतो. मला ते ना खूप भारी नवरा पाहिजे. आरती आणि आनंदी विचारतात, कसा नवरा पाहिजे तुला? तर आरची सांगते, मला असा नवरा पाहिजे जो मला दुकानात घेऊन जाऊन म्हणेल, तुला काय घ्यायचंय ते घे, आणि मग मी संपूर्ण दुकानातील फ्रॉकला गुंडाळी मारणार आणि घरी घेऊन येणार. तर आरती म्हणते, पहा बाईसाहेब, लग्नानंतर सासरी साडी नाही तर फ्रॉक घालणारे. तर आरची विचारते, मग त्यात काय झालं? आरतीताई, तू सांग, तुला कसा नवरा हवाय? आरती सांगते, मला मला असा नवरा हवाय जो माझ्यापेक्षा बुटूक असेल, 1.5 फुट्या. म्हणजे तो माझ्याशी नेहमी बोलताना असं वर पाहून म्हणेल, काय आरतीताई, काय आरतीताई. म्हणजे मला काही टेन्शनच नाही, तो नेहमी माझ्या नाकाखाली राहील. हे सगळं आबा ऐकत असतात. त्यांना खूप दुःख होतं. आनंदी म्हणते, चांगले चांगले, म्हणजे तू तुझ्या 1.5 फुट्या नवऱ्याला कडेवर घेऊन कोठे पण जाऊ शकते. सगळ्या बहिणी हसू लागतात. आरची आनंदीला विचारते, दीदी, तुला कसा नवरा हवाय? आबा हे सगळं ऐकून खूप दुःखी होतात. आनंदी सांगते, तुला तर माहितीये मला डोळे नाहीये. मला तर असं वाटतं मला बहिरा नवरा भेटेल. मी बडबड करत राहील, त्याला काही ऐकूच येणार नाही. त्याला असं वाटेल की मी त्याच्यासाठी गाणं गातीये आणि मला तो दिसणार नाही. आमचा चांगलाच गोंधळ होणार. तर आरती ही आनंदीजवळ येते आणि म्हणते, नाही ग आनंदी, असं काही नाहीये. तुला खूप चांगला नवरा मिळेल जो तुझे डोळे बनेल आणि त्याच्या शब्दातूनच तू हे अख्खं जग पाहू शकशील. आणि या तिघीही खूप खुश होतात, मस्ती करू लागतात. आबांनी हे सगळं ऐकलेलं असतं. आबा खूप इमोशनल होतात आणि विचार करतात, पोरींनो, तुम्ही तुमच्या भविष्याची, लग्नाची स्वप्न रंगवताय, परंतु आता सगळंच अंधारात गेलंय. आता मी तुम्हाला कसं पोसणार, हे घर कसं चालणार, हाच प्रश्न आबांसमोर असतो. आबा खूप दुःखी होतात आणि मग दुसरा दिवस उजाडतो. आबा अंगणात बसून अंघोळीचं पाणी गरम करत असतात आणि काल ऑफिसमध्ये काय घडलं हे सगळं त्यांना आठवतं. मालक साहेबांनी मला आणि आरतीला नोकरीवरून काढून टाकलंय. हे सगळं आठवून ते खूप दुःखी होतात. आणि त्याच वेळेस आरती ही फॅक्टरीत जायला निघते. त्यांची मोठी नात आरतीसुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करत असते. ती आबांना म्हणते, आबा मी येते बरं का. तर आबा तिला थांबवतात आणि म्हणतात, थांब आरते, जा घरामध्ये. आरतीला मोठा धक्काच बसतो. आरती आबांजवळ येते आणि विचारते, आबा काय झालंय? तुम्ही मला फॅक्टरीत का नाही जाऊ देत आहात? आबा म्हणतात, आज नंतर त्या फॅक्टरीच्या दिशेने कोणतंही पाऊल टाकायचं नाही. फॅक्टरीत पुन्हा पाय ठेवायचा नाही. आरतीच्या पायाखालची जमीनच सरकते. आरतीला संशय येतो की काल रात्री आबांनी जे काही सांगितलं ते खोटं होतं आणि काहीतरी वेगळं घडलंय. आरती विचारते, आबा काय घडलंय काल? तुम्ही खोटं बोललात ना? आबा सांगतात, व्हय पोरी, मालक साहेबांना खूप राग आलाय. आपल्या पोरी त्यांच्या घरात त्यांच्या परवानगीशिवाय गेल्या. त्यात मी ती फाईल घरी काम करण्यासाठी आणली. हे सुद्धा मालक साहेबांना आवडलेलं नाहीये आणि त्यांनी आपल्या दोघांना नोकरीवरून काढून टाकलंय. आरतीला जबर धक्काच बसतो. आरती विचारते, पण आबा एवढी मोठी शिक्षा? आबा म्हणतात, मालक आहेत ते. त्यांच्या मनात जी शिक्षा आली त्यांनी दिली. त्यांच्या मनाला खूप लागलंय. आजपासून नोकरीला जायचं नाही. आणि एक लक्षात ठेव, आनंदीला आणि आरचीला काही कळायला नको. मला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब नाही करायचंय. असं म्हणून आबा मागे वळून पाहतात तर चक्क आनंदी उभी असते. आनंदीला पाहून आबांना जबर धक्काच बसतो. आबा विचारतात, आनंदी तू? आनंदी पुढे येते. आबांचा हात हातात घेते तर आबांचा हात थरथर थरथर करत असतो. आनंदी विचारते, आबा काय झालंय? तुमचा हात का थरथर करतोय? सांगा ना. आबांना काही बोलण्याची हिंमतच नसते. आरतीच्या डोळ्यात पाणी असतं. आरती डोळे पुसते, पुढे येते. आनंदी विचारते, आरतीताई तू तरी सांग, काय झालंय? तुम्ही नोकरीवरून काढून टाकलं असं काहीतरी बोलत होता ना? तर आरती म्हणते, नाही ग आनंदी, काही कसला विचार करते? असं काहीच घडलेलं नाहीये. पण आनंदीला मात्र संशय आलेला असतो की काहीतरी घडलंय. आणि आनंदी विचारते, आबा खरं खरं सांगा, काल काय घडलंय? आबा म्हणतात, काय बोलतेस तू? अगं आज रामनवमी आहे ना, म्हणून मालक साहेबांनी आम्हाला सुट्टी दिली आहे. म्हणून मी आरतीला सांगत होतो की फॅक्टरीत जाऊ नको. त्यांनी सांगितलंय की आज सगळ्यांनी मस्त धमाल मस्ती करा. आणि तेवढ्यात पिंट्या आणि गावकरी तेथे पोहोचतात आणि आनंदीला म्हणतात, आनंदी आवडलं का तुझं?
आज तुझं भारुडे रामनवमी निमित्त मालक साहेब सुद्धा येणार आहे. आणि आबा हे चक्क या गावकऱ्यांना ठणकावून सांगतात, आनंदी भारूड करणार नाही. आनंदी आणि गावकऱ्यांना जबर धक्काच बसतो. पिंट्या विचारतो, आबा हे काय बोलताय तुम्ही? तर आबा चिडून म्हणतात, तुम्ही सगळे निघा इथून. आरती आबांना शांत करते आणि घरामध्ये घेऊन जाते. पिंट्या आनंदीला विचारतो, आनंदी काय झालंय? आबा आणि मालक साहेबांमध्ये काही बिनसलंय का? तर दुसरा गावकरी म्हणतो, आनंदी आज रामनवमीचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. तो आपल्याला चांगला करायचा आहे आणि त्यासाठी तुझं भारूड होणं महत्त्वाचं आहे. मालक साहेब सुद्धा येणार आहे. आपल्याला त्यांना खुश करायचं आहे. त्यामुळे काही कर, आबांना म्हणव आणि भारुडासाठी ये. आम्ही पुढे जातो. असं म्हणून पिंटे आणि गावकरी तेथून निघून जातात. आनंदी विचार करते, आबांना काय झालंय? ते भारुडासाठी का नकार देताय? आरती ही आबांना समजवण्याचा प्रयत्न करते. आबा तुम्ही असं का करताय? मागील 1 महिन्यापासून आनंदी ही भारुडाचा सराव करतीये. झोप नाही येऊ दिली तिने आपल्याला आणि तुम्ही असं नाही म्हणताय, तिला संशय येईल ना? तर आबा म्हणतात, अगं आरती तुला का कळत नाहीये? तेथे मालक साहेब असतील आणि या परिस्थितीमध्ये मालक साहेबांसमोर आनंदीने जाणं आणखीन धोकादायक आहे. ते एकतर आधीच रागीट आहेत, त्यात त्यांचा राग अजून गेलेला नाहीये. आनंदी काही वेडवाकडं बोलली ना तर त्यांच्या रागाचा आणखीन भडका होईल. त्यामुळे तिला जाऊ देत नाहीये मी. आरती म्हणते, पण आबा उलटं सुद्धा होऊ शकतं ना. त्यांना आनंदीचं भारूड आवडेल आणि आपल्या नोकऱ्या आपल्याला परत मिळू शकतात. आबा म्हणतात, नाही नाही मी ही रिस्क घेऊ शकत नाही. असं म्हणून मी ठरवलं ते ठरवलं. आबा असं ठणकावून सांगतात आणि निघून जातात. आरतीला कळतच नाही की आबांना कसं समजावून सांगायचं. आणि इकडे युगंधर आणि शिर्के बरोबर असतात आणि शिर्के हा युगंधरला सांगतो, मालक साहेब आज गावात रामनवमीचा उत्सव आहे आणि तुम्हाला महाद्वाराचं उद्घाटन करायचं आहे. 10 वर्षांपूर्वी मंदिराला तडा गेला होता, तेव्हा तुम्ही हे काम हातात घेतलं होतं. मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. आज ते काम पूर्ण झालंय. तुमच्या हाताने मंदिराचं उद्घाटन होणार आहे. युगंधर खुश असतो. त्याची बायको समिधाच्या फोटोसमोर येतो आणि म्हणतो, समिधाच्या सांगण्यावरूनच हे काम मी हातात घेतलं होतं आणि आज ते काम पूर्ण होतंय. सगळी तयारी झाली आहे ना? तर लगेचच शिर्के सांगतो, हो साहेब सगळी तयारी झाली आहे. गावातील मुलं करमणुकीचा कार्यक्रम सादर करणार आहेत आणि त्यानंतर आनंदी नाईकचं भारूड सुद्धा होणार आहे. म्हणजे आबा जाधव हा आनंदी यांच्या आईंचे वडील आहेत, आजोबा आहेत. त्यामुळे आनंदीचं नाव आनंदी नाईक असं आहे. तर युगंधर म्हणतो, ते भारुडाचं सोडा, पॅरिसच्या कॉन्ट्रॅक्टचं काय झालं ते सांगा. शिर्के सांगतो, साहेब त्या कॉन्ट्रॅक्टसाठी लागणारी सगळी कागदपत्र आपण पाठवली आहेत. आता सॅम्पल पाठवायचं आहे. ते कॉन्ट्रॅक्ट नक्की आपल्यालाच मिळेल. तर युगंधर म्हणतो, शिर्के काही झालं ना तरी ते कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला पाहिजे. जागतिक बाजारपेठेमध्ये युगंधर कंपनीचं कापड धूम माजवली पाहिजे. सगळीकडे आपलीच चर्चा व्हायला पाहिजे. हेच समिधाचं स्वप्न होतं. शिर्के म्हणतो, साहेब हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नक्की मिळेल, पण आपले जे शत्रू आहेत ना त्यांनी सुद्धा प्रयत्न सुरू केले आहेत हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचे. आणि त्याच वेळेस एक गाडी युगंधरच्या बंगल्यात येऊन उभी राहते. युगंधर म्हणतो, शत्रू हे घरातलेच आहेत. घरातल्या लोकांनीच आपल्याला इतके डाग दिले आहेत की बाहेरच्या शत्रूंची आता मला भीतीच वाटत नाही. आणि या काळ्या गाडीतून काळी साडी घातलेली एक बाई उतरते आणि बंगल्यामध्ये येते. युगंधर हा समिधाच्या फोटोकडे पाहत असतो आणि तेव्हाच एक काळ्या साडीतली बाई तेथे येऊन उभी राहते. ही असते शलाका, युगंधरची बायको, समिधाची जुळी सख्खी बहीण. अगदी समिधासारखीच दिसत असते. या मुलीचं नाव असतं शलाका. शलाका म्हणते, काय भाऊजी मी तुम्हाला भेटायला आले आणि तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये. युगंधर मागे वळून पाहतो. तेवढ्यात एक नौकर शलाकासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येतो, पण युगंधर त्याला नजरेनेच गप्प बसवतो. शलाकाला घरचं पाणी सुद्धा द्यायचं नाही असा हा इशारा असतो. आणि शलाका ही युगंधरला म्हणते, वा भाऊजी वा, काय तुमचा तो थाट, काय तुमचा तो रुबाब. पण तुम्ही खूप कच्चे आहात. तुम्ही ती जुनी फॅक्टरी विकत घेतली, ते सुद्धा 30 कोटी रुपये जास्त देऊन. मला हे काही आवडलेलं नाहीये. आणि ही माझी बहीण समिधा ही जर मध्ये आली नसती ना तर मी आज तुमची बायको असते. या संपूर्ण घराची, या बिझनेसची मालकी नसते आणि तुमचे 30 कोटी रुपये वाचवले सुद्धा असते.
तुम्ही या समिधाच्या चेहऱ्याच्या प्रेमात पडला, मग माझा आणि तिचा चेहरा सुद्धा सारखाच आहे ना, मग तुम्ही माझ्यावर एवढा रागराग का करतात? युगंधर काहीच बोलत नाही. त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो, पायावर पाय टाकतो आणि शलाकाला ठणकावून सांगतो, 30 कोटी काय, माझ्या स्वाभिमानासाठी 300 कोटी जरी जास्त द्यावे लागले असते ना, तरी मी ते दिले असते. समिधा आपल्या असिस्टंटला इशारा करते. हा असिस्टंट समिधाला खुर्ची आणून देतो. समिधा सुद्धा या खुर्चीवर बसते आणि म्हणते, भाऊजी मी ऐकलंय तुम्ही त्या पॅरिसच्या कॉन्ट्रॅक्टसाठी खूप प्रयत्न करताय, पण प्रयत्न करून काही फायदा नाहीये, कारण टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधलं हे सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मीच मिळवणार. तर लगेचच युगंधर तिला सांगतो, हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळतंय ते पाहूच. लगेच शलाका सांगते, पाहूया ना भाऊजी, हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळतंय. पण एक गोष्ट, जेव्हा मी येथे आले ना, तेव्हा मी ऐकलं तुम्ही म्हणत होता की हरणं माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीये. पण एक गोष्ट तुम्ही विसरलात का? तुम्हाला डिक्शनरीच वाचता येत नाही, कारण युगंधर निंबाळकर हे अंगठे बहादर आहेत. डिक्शनरी वाचण्यासाठी माणसाने कमीत कमी शाळेची पायरी तरी चढायला हवी ना, आणि तुम्ही तर कधी शाळेत गेलाच नाही, तुम्हाला लिहिता वाचता येतच नाही. असं म्हणून शलाका हसू लागते. शिर्के आणि युगंधरला खूप राग येतो. शलाका म्हणते, भाऊजी मेहुणी मी तुमची, एवढं बोलण्याचा हक्क तर आहे मला, माझ्या चिडायचं नाही बरं का. असं म्हणून शलाका तेथून निघून जाते. युगंधरला खूप राग आलेला असतो, पण तो शलाकाला काहीच बोलत नाही. इकडे आबा देवाला धूप दाखवत असतात आणि आनंदी त्यांचा सदरा पकडून त्यांच्या मागे मागे असते आणि आर्ची ही आनंदीच्या मागे मागे असते. आनंदी म्हणते, आबा तुम्ही अचानक मला भारूड का सादर करू देत नाहीये? अहो मला प्लीज भारूड सादर करू द्या. संपूर्ण गाव माझ्या भारूडची वाट पाहतंय. मागील 1 महिन्यापासून मी प्रॅक्टिस करतेय, सराव करतेय. तुम्ही मला एक कारण द्या की मी भारूड का नाही सादर करायचं. आर्ची म्हणते, हो आबा, जर तुम्ही कारण नाही देऊ शकले तर आम्ही भारूड सादर करणार, आत्ताच्या आत्ता जत्रेत निघून जाणार. आणि मग आबा एक एक करून कारण देऊ लागतात. सगळ्यात आधी ते सांगतात, तिथे ना जत्रेत खूप गर्दी असेल, तुमचं भारूड ऐकायला कुणीच यायचं नाही. आर्ची म्हणते, गलत जवाब, पुढचं कारण द्या. एक झालं. आबा दुसरं कारण देतात, त्या यात्रेत ना खूप चिवचिव चिवचिव असते, तुझं भारूड ऐकायला कोणाला जमणारच नाही, तुझा आवाज कोणापर्यंत पोहोचणारच नाही. आनंदी म्हणते, आबा तुमची ही सगळी कारणं चुकीची आहेत आणि आम्ही आता भारूड सादर करणारच. आर्ची पुढे येते आणि आनंदी जिंकली, आबांना योग्य कारण देता आलं नाही असं म्हणून चक्क आनंदीच आता भारूड सादर करणार असं जाहीर करते. आनंदी आणि आर्ची खूप खुश होतात आणि यात्रेत जायला निघतात. आबा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, तर आरती आबांना समजावून सांगते, आबा प्लीज असं करू नका, तिला भारूड सादर करू द्या ना, आणि तुम्हाला जी भीती वाटते ना तसं काही होणारच नाही. आनंदीने भारूड सादर केलं तर ते सगळ्यांना आवडेल, मालक साहेबांना सुद्धा आवडेल, आणि काय सांगता येतं, आपल्याला आपली नोकरी परत मिळेल. असं म्हणून आरतीसुद्धा आनंदी आणि आर्चीबरोबर निघून जाते. आबांचा नाईलाज झालेला असतो. आबा आपलं कपाट उघडतात. कपाटामध्ये त्यांचं पॉकेट असतं आणि या पॉकेटमध्ये काही पैसे असतात. आबा हे पैसे मोजतात, त्यात फक्त 10,000 रुपये असतात. आबा विचार करतात, फक्त 10,000 रुपये आहेत, या पैशांमध्ये हा महिना कसा बसा निघून जाईल, पण मग पुढच्या महिन्याचं काय? पुढच्या महिन्यात मी हे घर कसं चालवणार? माझ्या नातींना काय खाऊ घालणार? कसा जगणार? आबांना खूप टेन्शन आलेलं असतं. युगंधरने त्यांना नोकरीवरून काढून टाकल्यामुळे आता हे घर कसं चालवायचं हाच प्रश्न आबांसमोर असतो. आणि तेवढ्यात आबांना त्यांचं कम्प्युटर दिसतं. ते या कम्प्युटरला म्हणतात, मला माहिती आहे मी चुकीचा विचार करतोय, परंतु आता माझ्यासमोर इतर कोणताही पर्याय नाही आहे. जर मला हे घर सांभाळायचं असेल, जर मला माझ्या नातींचं पोट भरायचं असेल, तर मला तुला विकावंच लागेल. म्हणजे आबा इतकी वर्ष सांभाळून ठेवलेलं त्यांचं जुनं कॉम्प्युटर विकायला तयार झाले आहेत, आणि त्याचं कारण म्हणजे त्यांची नोकरी गेली आहे. आता घर कसं चालवायचं हाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि इकडे आरती, आनंदी आणि आर्ची या तिघी यात्रेत पोहोचलेल्या असतात आणि त्याच वेळेस मालक साहेबसुद्धा तेथे येतात. मालक साहेबांना पाहून या तिघी खूप घाबरतात. युगंधरचा दरारच असा काहीतरी जबरदस्त असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आरती आणि आबा
कोणत्याही परिस्थितीत आनंदीला सत्य कळू नये की त्यांची नोकरी गेली आहे. युगंधरने आनंदी आणि आर्चीच्या चुकीमुळे या दोघांना नोकरीवरून काढून टाकलंय यासाठी प्रयत्न करताय. पण आनंदीला हे सत्य यात्रेतच कळणार आहे, युगंधरच्या तोंडूनच कळणार आहे. मग हे सगळं नेमकं घडणार तरी कसं? तर फ्रेंड्स, आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी ही युगंधर समोर आपलं भारूड सादर करणार आणि या भारुडात मागील राजा, जुना राजा आणि आजचा राजा यामध्ये काय फरक आहे हे ती सांगणार. आजचा राजा हा स्वार्थी आहे, स्वतःचं घर भरतो आणि जनतेला त्रास देतो, त्यांच्यावर अन्याय करतो असं ती म्हणणार. आणि युगंधरला वाटेल ही आनंदी आबा जाधवांची नात आहे आणि मी आबा जाधवला आणि त्यांच्या मोठ्या नातीला नोकरीवरून काढून टाकल्यामुळे ही जाणून बुजून असं बोलतीये. ती मला राजा म्हणतीये, मी किती अन्यायी आहे, मी किती स्वार्थी आहे असं ती सांगतेय. असा गैरसमज युगंधरचा होणार. युगंधरला खूप राग येईल. परंतु आनंदीच्या ध्यानीमनी असं काही नसेल, कारण भारुडात जुन्या काळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याचं वास्तव मांडलेलं असतं. आणि आजच्या काळातील कोणताही राजकारणी, नेता, राजा, कंपनीचा मालक असो, तो गोरगरिबांवर अन्याय करतो असं आनंदीला सांगायचं असेल. पण युगंधरचा खूप मोठा गैरसमज होईल आणि मग युगंधर हा भारूड संपल्यानंतर आनंदीला बोलावून घेईल आणि आनंदीला जाब विचारणार, तू भारुडाच्या माध्यमातून मला स्वार्थी म्हणत होतीस का? मी माझ्या नोकरांवर अन्याय करतो, कामगारांवर अन्याय करतो असं म्हणत होतीस का? आनंदीला काही कळणारच नाही. आणि मग युगंधर हा आनंदीला म्हणेल, तुला काय वाटतं, तू असं भारूड सादर करशील आणि मी तुझ्या आजोबांची नोकरी त्यांना परत देईल का? असं होणार नाही. मी त्यांना नोकरीवरून काढून टाकलंय आणि माझा निर्णय बदलणार नाही. हे ऐकून आनंदीला जबर धक्काच बसेल, कारण आनंदीला माहीतच नव्हतं की आबा जाधवांची नोकरी गेली आहे आणि तिच्या आबांना आता या युगंधरने नोकरीवरून काढून टाकलंय. आणि युगंधरच्या तोंडूनच हे सत्य आनंदीला समजणार आहे. मग आनंदी ही युगंधरला जाब विचारेल का, तुम्ही माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मोठ्या ताईला आणि आबांना का दिली आहे? यालाच तर अन्याय म्हणतात. आणि ती मालक साहेबांची, युगंधरची माफी मागणार का? युगंधर तिला माफ करणार का? युगंधरला स्वतःची चूक समजणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी ही मालिका आवडते का? आज या मालिकेचा फक्त 3रा एपिसोड होता, पण फक्त 3 एपिसोडमध्येच ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकते एवढं मात्र नक्की. तुम्हाला सुद्धा आनंदी आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.